Hello student, welcome all of you. Today's in our course, that is theory of machine, um, we have starting topic number 5, that is brakes and clutches. Okay, so this is brakes and clutches. Total weightage of this uh, 8 marks. Okay, and this is the unit number 5. Okay, total 4 units we have completed, and today's we have start topic number 5. Okay, so first we have starting from brakes. Okay, in this topic there is two parts, that is one part is brakes and another part is clutch. So we have starting from the first part, that is brakes. So first, introduction of brakes. What is the brake? State any three applications of brakes. Okay, so brake is one of the most important device of a machine or vehicle. The brakes are used to control or minimize the speed of the vehicle, to avoid jump on bumpers, or to stop the machine or vehicle. तर ब्रेक जे आहे ते मोस्ट सगळ्यात vehicle मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट किंवा कुठलेही रोटेटिंग पार्ट आहे, तर रोटेटिंग पार्ट मध्ये मुव्हिंग पार्ट जो आहे त्याच्यामध्ये ब्रेक हा खूप इम्पॉर्टंट एलिमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपण त्यामुळे काय करू शकतो की कोणतंही एलिमेंट आहे जे मुव्हिंग आहे त्याला आपण कंट्रोल करू शकतो. ओके, सो एखादं मशीन आहे, एखादं व्हेकल आहे, त्याच्यामध्ये ब्रेक हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे किंवा इम्पॉर्टंट डिव्हाइस आहे. तर ब्रेक जे आहे ते कंट्रोल किंवा मिनिमाइज स्पीड, जर एखादं आपल्याला कंट्रोल करायचं आहे किंवा मिनिमाइज करायचं आहे, ओके, किंवा आपल्याला सपोज स्टॉप करायचं आहे मशीन किंवा व्हेकल, तर त्यासाठी आपण काय करतो, ब्रेक अप्लाय करतो. ओके, सो ब्रेक इज डिफाइंड ॲज डिव्हाइस यूज फॉर retarding or stopping the machine or vehicle within smallest possible time in consistent with safety. आता ह्याची आपण डेफिनेशन अशी करू शकतो की हे असं डिव्हाइस आहे जे आपल्याला एकतर स्पीड कमी करायचं आहे किंवा जे व्हेकल आहे किंवा मशीन आहे ते पूर्णपणे थांबवायचं आहे. आणि हे थांबवत असताना ते स्मॉलेस्ट पॉसिबल टाइम, मिनिमम टाइम मध्ये ते थांबलं पाहिजे आणि विथ सेफ्टी, त्याच्यामध्ये सेफ्टी पण पाहिजे. ओके, अशा गोष्टी त्या डेफिनेशन मध्ये आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे विथ सेफ्टी आणि मिनिमम टाइम मध्ये इफेक्टिव्ह ब्रेकिंग झालं पाहिजे. ओके, so this is the brake definition. Okay, what is the function of brake? So next part is what is the functions of brake. So first function is it retard or stop the motion of machine temporarily when brake are engaged. आता ब्रेकचं मेन फंक्शन काय, तर एक म्हणजे स्पीड कमी करणं, दुसरं म्हणजे थांबवणं. ओके, मशीन किंवा व्हेकल काय असेल ते एक तर त्याचं स्पीड कमी करणं किंवा त्याचं पूर्णपणे त्याला थांबवणं. ओके, हे काम कोणाचं फंक्शन हे ब्रेकचं आहे. इट कन्वर्ट कायनेटिक एनर्जी इंटू फ्रिक्शन अँड डिसिपेट द हीट टू ॲटमॉस्फिअर. आता ब्रेक ज्यावेळी अप्लाय करतो त्यावेळी ब्रेक काय करतं, तर कायनेटिक एनर्जी जी आहे, रोटेटिंग एनर्जी जी आहे, रोटेशनल एनर्जी जी आहे ती एनर्जी काय करतं, इज कन्वर्ट कायनेटिक एनर्जी इंटू फ्रिक्शन. तर फ्रिक्शनमध्ये ते काय करणार, कन्वर्ट करणार. आणि फ्रिक्शन कन्वर्ट झाले म्हणजे याच्यामध्ये हीट पण जनरेट होणार आणि ती हीट ॲटमॉस्फिअरला डिसिपेट करण्याचं काम हे कोण करतं, ब्रेक करतो. ओके, इट ॲक्ट्स ॲज अ सेफ्टी डिव्हाइस. दुसरं म्हणजे तिसरं म्हणजे महत्त्वाचं, हे काय काम करते, एक सेफ्टी, आपण सेफली आपण कोणतेही ड्राईव्ह किंवा आपण एखादं मशीन चालवून सेफली आपण ते चालवू शकतो ब्रेकच्या साह्यानं. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज अ टाइप्स ऑफ ब्रेक्स विथ ॲप्लिकेशन. आता याच्यामध्ये ब्रेक्सचे जर ॲप्लिकेशन बघितले, टाइप्स जर बघितले, तर बघा, ब्लॉक और शू ब्रेक. फर्स्ट वन इज अ ब्लॉक और शू ब्रेक. तो आपण जे बायसिकलमध्ये वापरतो, सायकलीमध्ये जे असतो त्याला आपण म्हणायचं ब्लॉक. त्याला छोटे छोटे ब्लॉक असतात बघा, त्याला आपण शू म्हणतो. ओके, तर ब्लॉक और दोन्ही साईडला आपल्याला ते फ्रंट ब्रेक आणि बॅक दोन्ही दोन्ही ब्रेकमध्ये दोन्हीकडे ब्रेक वाड्या म्हणतोय आपण त्याला, त्याला ॲक्च्युली ब्लॉक किंवा शू म्हणायचं. ब्लॉक और शू ब्रेक, दिस इज इट इज यूज इन बायसिकल. नेक्स्ट वन इज अ बँड ब्रेक. आता रेल्वे ब्रेकिंग सिस्टीममध्ये बँड ब्रेक वापरतात. बँड म्हणजे
लेदर किंवा कापडाचं काय असतं, मोठी मोठं कापडाचं असं बँड असतो तो. ओके. आणि तो वापरून काय होतं, ब्रेकिंग सिस्टीम यामध्ये ब्रेक काय केला जातो, लावला जातो. रेल्वे ब्रेकिंग सिस्टीम, द बँड अँड ब्लॉक ब्रेक. तिसरा जो टाईप आहे त्याच्यामध्ये बँड पण आहे आणि त्याच्यामध्ये ब्लॉक पण आहे. असे कॉम्बिनेशन आहे, त्याला म्हणजे बँड अँड ब्लॉक ब्रेक. चौथा आहे तो इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक. इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक मेकॅनिकल ब्रेक जो आहे तो मोटरसायकलमध्ये आपण वापरतो. ओके. त्याच्यानंतर हायड्रॉलिक ब्रेक. हायड्रॉलिक ब्रेक यूज फॉर ऑटोमोबाईल फोर व्हीलर. ऑटोमोबाईल फोर व्हीलरमध्ये हायड्रॉलिक ब्रेक आपण वापरतो. ओके. रिसेंटली आता आपण सगळ्यामध्ये टू व्हीलरमध्ये सुद्धा आता हायड्रॉलिक ब्रेक वापरायला लागलोय, किंवा बायसिकलमध्ये सुद्धा काही आता हायड्रॉलिक ब्रेक वापरायला लागलेत. ओके. सो आता नेक्स्ट वन इज अ न्यूमॅटिक ब्रेक. तर इन ऑटोमोबाईल फोर व्हीलर, जे ट्रक्स वगैरे जे असतील, हेवी व्हेकल्स जे असतील, त्याच्यामध्ये आपण न्यूमॅटिक ब्रेक्स वापरतो. ओके. How brakes are classified on the basis of transforming energy by braking element. Okay. So classification of brake on the basis of energy transforming by braking element: internal expanding brake, hydraulic operated brake, vacuum brake, air or pneumatic brake. So internal expanding brake, the energy transformed through mechanical linkage. These are self-energizing or self-actuating brake. आता पहिला जो आता हे क्लासिफिकेशन आहे हे कशावर आहे, ऑन द बेसिस ऑफ एनर्जी कशी ट्रान्सफॉर्म करणार. ओके. ब्रेकिंग एलिमेंटमध्ये त्याच्यावर आपण ही क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये पहिला आपण इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक. सो एनर्जी ट्रान्सफॉर्म थ्रू मेकॅनिकल लिंकेज, दे आर सेल्फ एनर्जायझिंग और सेल्फ ॲक्च्युएटिंग ब्रेक. अच्छा, आता ॲक्च्युली हे टू व्हीलरमध्ये मोस्टली जे आहे, किंवा फोर व्हीलरमध्ये जे फोर व्हीलरमध्ये जे आपण हँड ब्रेक असतो तिथं आपण हे इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक वापरतो. ओके. हायड्रॉलिक ऑपरेटेड ब्रेक. तर हायड्रॉलिक ऑपरेटेड ब्रेक, इन दिस सिस्टम द ब्रेकिंग फोर्स आर अप्लाइड बाय फ्लूड. दिस ब्रेक्स वर्क्स ऑन पास्कल लॉ. पास्कल लॉ वापरून आपण काय करतोय की फ्लूडचं जे फ्लूड आपण त्याच्यामध्ये वापरतो. ओके. फ्लूड थ्रू आपण काय करतोय, ब्रेक लावला जातो याच्यामध्ये. फोर्स अप्लाइड ऑन ब्रेक पेडल इज ट्रान्समिटेड थ्रू फ्लूड थ्रू द ब्रेक शूज. ब्रेक पेडल आपण अप्लाय करणार. ब्रेक पेडल अप्लाय केले की ते फ्लूड ट्रान्समिट होणार त्याच्यामध्ये. जे पाईपलाईन्स आहेत त्या पाईपलाईनमधून फ्लूड ट्रान्समिट, हाय प्रेशराइज्ड फ्लूड वापरून आपण ब्रेक शू काय करतो, अप्लाय करतो. ओके. नेक्स्ट वन इज व्हॅक्यूम ब्रेक. दिस ब्रेक्स वर्क्स ऑन क्रिएशन ऑफ व्हॅक्यूम above or below the piston by using vacuum pump which maintain vacuum in tailpipe and are used in coach of train. आता जर व्हॅक्यूम पंप म्हणलं, व्हॅक्यूम ब्रेक जे आहेत ते व्हॅक्यूम ब्रेक म्हणून शक्यतो आपण हेवी जे व्हेकल्स आहेत, ट्रक वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण व्हॅक्यूम ब्रेक वापरतो. किंवा व्हॅक्यूम ब्रेक अजून जे आपण कोचिंग जे असतं बघा, कोचिंगमध्ये ज्या सेट्स असतात त्या ज्या असतात, त्या ज्या मध्ये मध्ये थांबतोय आपण, जसं पाहिजे त्या पोझिशनला आपण त्याला ब्रेक लावतोय बघा, तर त्यात ॲक्च्युली व्हॅक्यूम असतं. ओके. व्हॅक्यूम वापरून त्याच्यामध्ये एक छोटं पिस्टन असतं, ते पिस्टनच्या दोन्ही साईडला आपण आपण व्हॅक्यूम प्रोव्हाइड केलं असतं. आणि जसं आपण आपण ते नॉब एक दिलेलं असतो आपल्याला, नॉब जसं ओढणार तसं ते व्हॅक्यूम आपण काय करतोय, त्याच्यामध्ये आपण काय करतोय, आपण त्याचा वापर करतो या ब्रेकचा. ओके. सो ट्रेनमध्ये सुद्धा ह्याच पद्धतीने जे कोचिंग जे असतं त्याच्यामध्ये ट्रेनमध्ये सुद्धा हे व्हॅक्यूम ब्रेक वापरले जातात. आता एअर ऑर न्यूमॅटिक ब्रेक. एअर ऑर न्यूमॅटिक ब्रेक, इन दिस सिस्टम कॉम्प्रेस्ड एअर ऑर एअर इज युज्ड फॉर ट्रान्समिशन ऑफ एनर्जी फ्रॉम ब्रेक पेडल टू ब्रेक शू. आता कॉम्प्रेस्ड एअर किंवा जे एअर आहे जे वापरणार आहे, पण त्याच्यामध्ये हेवी ट्रक वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये ही कॉम्प्रेस्ड एअर, कॉम्प्रेसर थ्रू आपण ती एअर कॉम्प्रेस करून ती एअर सर्क्युलेट करून मग आपण ब्रेक ह्याच्यामध्ये लावला जातो. ओके. सो ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे वेगळे एनर्जी वापरून आपण ब्रेक लावू शकतो. सो फर्स्ट वन इज अ ब्लॉक और शू ब्रेक.
These brake consist of block or shoe which are pressed against a rotating drum by means of lever. आता याच्यामध्ये ब्लॉक और शू ब्रेक जो आहे त्याच्यामध्ये काय केलं जातो की अशा पद्धतीचा ब्लॉक आहे बघा. ब्लॉक किंवा आपण त्याला शू ब्रेक असं म्हणतो. हा बघा, हा जो आहे याला आपण ब्लॉक किंवा शू ब्रेक म्हणतो. आता याच्यामध्ये अँगल थिटा हा रोटेटिंग ब्रेक ड्रम जो आहे. ओके, आता याच्यामध्ये हे जे आहे ते पी एफर्ट. ओके, आपण इकडं लोड काय करणार ह्याला, ही लिव्हर आहे, लिव्हरला हा ब्रेक शू बसवलेला आहे आणि लिव्हर ओढली की अगेन्स्ट द हे रोटेटिंग ड्रम जे आहे त्याला आपण अगेन्स्ट द फोर्स, अगेन्स्ट द रोटेटिंग ड्रम आपण काय करणार त्याला ब्रेक, इथं ब्रेक शू अप्लाय करणार. आता ब्रेक शू अप्लाय केली की काय होणार आहे, जेव्हा ब्रेक लागला जाणार म्हणजे हे जे ड्रम आहे त्याची स्पीड कमी होणार किंवा ते स्टॉप होणार. ओके, डिपेंडिंग अपॉन तो कसा फोर्स लावला, किती फोर्स लावला याच्यावर तो ब्रेक लागला जाणार. ओके, सो these brakes consist of block or shoe which are pressed against a rotating drum by means of lever. लिव्हर आपण ऑपरेट करणार, त्या लिव्हरला आपण काय केलं आहे तिथं ब्लॉक अडकवलेला आहे. ओके, ब्लॉक लावला आहे आणि त्याला तो ब्लॉक अगेन्स्ट द रोटेटिंग ड्रम आपण प्रेस करणार. ओके, सो देर आर टू क्लासिफिकेशन आहे ज्यामध्ये सिंगल ब्लॉक मिळतं आणि डबल ब्लॉक मिळतं. सिंगल ब्लॉक जो आहे तर सिंगल ब्लॉक इज शो इन फिगर 8. आता आपण बघितलं single block which pressed against the rotating drum by the lever with an application of effort or force. The block are rigidly fastened to the pivoted to the lever and block are provided with friction lining material. आता हे जे ब्लॉक आहेत ते फ्रिक्शन लाइनिंग मटेरियल पासून तयार केलेले असतात. जे ब्रेक वड्या तुम्हाला माहिती आहेत की कशा पद्धतीने ते जे मटेरियल आहे ते फ्रिक्शन लाइनिंग मटेरियल असतं आणि रबरचं ते असतं आणि त्याच्यापासून ते हिंजिंग केलं जातं, इथे पिवोट केलं जातं या लिव्हरला आणि मग ते अगेन्स्ट द रोटेटिंग ड्रम ते प्रेस केलं जातं. ओके, सो the motion of rotating drum retards or stops the drum due to friction between drum and friction lining on block. The block or shoe are made of light material like wood or rubber for light duty vehicles like bicycles and heavy for fast vehicle like railway it is cast steel. आता शक्यतो रेल्वेमध्ये वगैरे जे आहे तिथं सुद्धा अशा पद्धतीचे कन्स्ट्रक्शन असतं, अशा पद्धतीचे ब्लॉक शू वापरतात, ब्लॉक किंवा शू, आणि त्या ब्लॉक शक्यतो ते जे असतात ते हेवी असतात आणि कास्ट स्टीलचे ते असतात. स्टीलचे कास्टिंग केलेलं स्टील जे आहे स्टीलचे असे ब्लॉक्स हेवी तिथं वापरले जातात. ओके, सो द ब्रेक शू हॅव हाय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. द ब्रेक शू मे रिप्लेस ॲज इट इज विअर आउट ड्यू टू इट्स विअर आउट आफ्टर कंटिन्युअस यूज. तर ह्याच्यामध्ये फ्रिक्शन जास्त आहे. रोटेटिंग अगेन्स्ट द रोटेटिंग ड्रम आपल्याला काय करायचं आहे, हे स्टॅटिक फोर्स ॲक्च्युली त्याला द्यायचा आहे आणि ते थांबवायचं आहे. सो ह्याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त असणार आहे. ओके, आणि ते एकदा विअर झाले, ब्रेक शू विअर झाले की ते आपल्याला रिप्लेस करून तिथं दुसरे आपण वापरू शकतो. ओके, आता याचा अनालिसिस बघूया आपण. अनालिसिस ऑफ सिंगल शू ब्रेक अनालिसिस. आता याच्यामध्ये डायग्राम बघा आधी. सो हे ड्रम आहेत आणि हा ब्रेक शू आहे. आता आपण ज्यावेळी फोर्स आपण देणार त्यावेळी त्याच्या अपोजिट एक फोर्स, त्याला आपण नॉर्मल रिएक्शन म्हणतो, त्याला अपोजिट एक फोर्स जनरेट होणार आहे, हा आर एन. आणि हा जो फोर्स आहे, आता हे आपण ज्यावेळी हा असा रोटेट व्हायला लागलाय क्लॉकवाईज, ज्यावेळी रोटेट होतो आणि ज्यावेळी आपण याला आपण प्रेस करतो आणि हे प्रेस केल्यानंतर इथं फ्रिक्शन डेव्हलप होणार आहे, ह्याच्यामध्ये फ्रिक्शन डेव्हलप होणार आहे आणि ती जी फ्रिक्शनल फोर्स आहे तो अपोजिट टू मोशन असतो. म्हणजे समजा क्लॉकवाईज असेल मोशन तर उलट त्याच्या अपोजिट काय असणार आहे, त्याच्या अपोजिट काय असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. आणि समजा अँटी क्लॉकवाईज मोशन असेल ड्रमची, सपोज इकडे आता राईट साईडला आहे, राईट साईडला आपण क्लॉकवाईज जर बघितलं लेफ्ट साईडला एफ आर दिसते तुम्हाला, फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि जर उलटा असेल, असा ड्रम फिरत असेल तर तुम्हाला इकडे दिसणार फोर्स ऑफ फ्रिक्शन. ओके, सो दिस इज फोर्स ऑफ फ्रिक्शन. टँजेन्शियल फोर्स जो आपण फोर्स देणार तो टँजेन्शियली फोर्स इथे डेव्हलप होणार
आणि फ्रिक्शनल फोर्स हा अपोजिट असतो रोटेटिंगच्या. ओके. त्यानंतर इथून ते फलक्रम जे आहे, फलक्रम म्हणजे काय, जिथे फिक्स केले तिथून तिथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते आहे ए. म्हणजे हा फ्रिक्शनल फोर्स आणि एक ऍक्सिस जर काढला आपण फलक्रम मधला, त्या दोघांच्यातलं डिस्टन्स जे आहे ते ए इथं दिलेलं आहे. त्यानंतर फलक्रम आणि सेंटर जो आहे ड्रमचा त्याच्यामध्ये डिस्टन्स आहे एक्स. त्यानंतर फलक्रम प्लस एफर्ट पी जो आहे त्याच्यामधलं डिस्टन्स आहे एल. आणि हा फलक्रम हे जे लिव्हर आहे, लिव्हरला आपण पुल करणार किंवा प्रेस करणार, तर तो आहे पी एफर्ट. ओके, एफर्ट पी. आता अँटीक्लॉक, आता आपण बघूया एक्सप्रेशन बघूया आपण. लेट पी इज अ फोर्स अप्लाइड ॲट द एंड ऑफ द लिव्हर. फोर्स अप्लाइड जे करणार आपण तो फोर्स म्हणजे पी. ओके. त्याच्यानंतर आर एन नॉर्मल रिएक्शन ऑन द ब्लॉक. ओके. त्यानंतर म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, आर रेडियस ऑफ ब्रेक ड्रम, 2 थिटा म्हणजे अँगल ऑफ द कॉन्टॅक्ट सरफेस ऑफ द ब्लॉक, म्हणजे कॉन्टॅक्ट जेवढा आहे, जो सरफेस कॉन्टॅक्ट एरिया जो आहे तो जर आपण अँगल बघितला तर तो 2 थिटा आहे. ओके. एफ टी इज अ टँजेन्शियल ब्रेकिंग फोर्स आहे. एफ टी म्हणजे or the frictional force acting on the contact surface of the block and the drum. Okay, so कंडिशन बघूया आपण. इफ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज लेस दॅन 60 डिग्री, समजा हा कॉन्टॅक्ट जर लेस दॅन 60 डिग्री पेक्षा कमी असेल, then it may be assumed that the normal pressure between the block and the drum is uniform. नॉर्मल प्रेशर जे आहे ते ब्लॉक आणि ड्रम मधलं हे एकसारखं असतं तर 60 डिग्री पेक्षा जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट समजा कमी असेल तर. टँजेन्शियल ब्रेकिंग फोर्स ऑर ऑन ड्रम इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. म्हणजेच काय, इक्विलिब्रियम किंवा युनिफॉर्म म्हणजेच काय, दोन्हीकडचं जे फोर्स आहे, आपण फोर्स जे इकडचा जो एफ टी जो आहे म्हणजे 60 डिग्री, हा जो आपण 60 डिग्री पेक्षा कमी जर असेल तर आपल्याला एफ टी हा आणि एफ आर हा सेम असणार आहे. ओके. सो एफ टी इज इक्वल टू एफ आर. आता एफ आर म्हणजेच काय, रेडियस ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू आर एन. आपल्याला माहिती आहे एफ इज इक्वल टू म्यू आर एन. सो हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. अँड ब्रेकिंग टॉर्क टी बी. ब्रेकिंग टॉर्क जो आहे तो टी दाखवताना आपण टी, ब्रेक बी म्हणजे ब्रेकिंग, ब्रेकिंग टॉर्क टी बी इज इक्वल टू एफ टी आर म्हणजे फोर्स इंटू रेडियस. आता ब्रेकिंग टॉर्क जो असतो, टॉर्क आपल्याला माहिती आहे, टॉर्कचा फॉर्म्युला जो आहे तो म्हणजे रेडियस, ही जी रेडियस आहे ती इंटू फोर्स एफ इंटू आर. आपल्याला टॉर्कचा फॉर्म्युला माहिती आहे एफ इंटू आर. ओके. आता एफ इंटू आर जर असेल तर इथं आर म्हणजे किती आहे, 2 थिटा आहे. ओके. आणि एफ टी आपल्याला एफ म्हणजे एफ टी. ओके, फोर्स ऑफ. सो इथं काय दिलेलं आहे बघा, एफ टी इंटू आर. ओके. तर एफ टी म्हणजे आपल्याला माहिती आहे फोर्स, एफ टी म्हणजेच काय, एफ आर, आणि एफ आर म्हणजेच काय, म्यू आर एन. एफ टी आणि एफ आर म्हणजेच म्यू आर एन. म्यू आर एन इंटू आर, म्हणून हे इंटू आर होणार आहे, म्यू आर एन इंटू आर. सो डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ द फुलक्रम of the lever with respect to line of action of braking or frictional force there are. आता याच्यामध्ये काही केसेस आहेत. पहिली एक केस पहिला आपण एक बघू. द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ टेंजेन्शियल ब्रेकिंग फोर्स F1 pass through the fulcrum of the lever and brake drum rotates in a clockwise direction. आता या पहिल्या फिगर मध्ये आपल्याला दिसेल, पहिला जो फिगर आहे बघा याच्यामध्ये आपल्याला दिसेल की एफ आर फोर्स ऑफ फ्रिक्शन, एफ टी दिसते तुम्हाला, त्यानंतर ए दिसते फलक्रम पासून हे गेलेलं आहे. आता इथं बघा कंडिशन काय दिलेलं आहे, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ टँजेन्शियल ब्रेकिंग फोर्स एफ टी passes through the fulcrum of the lever
फलक्रमच्या लिव्हरमधून टँजेन्शियल ब्रेकिंग फोर्स गेला आहे आणि ब्रेकडाऊन रोटेट क्लॉकवाईज डायरेक्शन, अशा दोन कंडिशन जर असतील म्हणजे एफ टी इज इक्वल टू हे, इथे जो गॅप दिसतोय आपल्याला, आता सपोज हे आहे ते सेम ह्याच्यातूनच गेलेलं आहे, ही लाईन एकच आहे असं समजा आपण, म्हणजे हा फोर्स आणि हे फलक्रम हे एकच आहे, याच्यातूनच गेलेला आहे आणि क्लॉकवाईज रोटेशन आहे असं आपण कंडिशन बघूया. बघा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये क्लॉकवाईज रोटेशन ऑफ ड्रम आहे. ओके, तर त्यावेळी काय होणार, फॉर इक्विलिब्रियम टेकिंग मोमेंट अबाउट द फलक्रम ओ, फॉर इक्विलिब्रियम टेकिंग मोमेंट about the fulcrum O. आता summation of m of O, is equal to O. आता याच्यामध्ये आपण बघूया की so Rn into x is equal to P into L. तर समेशन ऑफ एम ऑफ ओ आपण समेशन घेऊया. समेशन घेतल्यानंतर Rn into x is equal to P into L. तर इथं बघूया आपण Rn, बघा हा फोर्स Rn इंटू काय होणार x, कारण इथून आपल्याला मोमेंट घ्यायचा आहे. आता हे आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स किंवा स्वाम मध्ये आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने मोमेंट घेतोय. तर मोमेंट फ्रॉम ओ घ्यायचा आहे आपल्याला, ओ पॉईंट पासून आपण मोमेंट घेणार आहे. तर इथून डिस्टन्स किती आहे x आणि फोर्स किती आहे Rn, म्हणून Rn इंटू x इज इक्वल टू, आता हे कसं आहे असं आहे, याची डायरेक्शन अशी आहे. ओके, अपवर्ड डायरेक्शन आहे. आता दुसरा फोर्स कुठला आहे बघा, दुसरा आपण व्हर्टिकल फोर्सेस घेतोय सगळे. आता याच्यामध्ये व्हर्टिकल फोर्स दुसरा आहे P, पण तो कसा आहे डाऊनवर्ड डायरेक्शन, हा अपवर्ड डायरेक्शन आहे. म्हणजे ह्याच्या समोर हा, म्हणजे म्हणून आपण काय केलं, ह्याचे साईन एक प्लस असले तर ह्याचं मायनस असणार आहे, म्हणून आपण इक्वल टूच्या पुढे लिहूया आपण. आणि डिस्टन्स आहे एल, म्हणजे P इंटू एल. ओके, सो आता बघा इथं डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ द Rn इंटू एक्स P इंटू एल, त्यामुळे काय होणार आहे, आता Rn इकडे ठेवतो मी, P इंटू एल डिवाइड बाय एक्स करतो मी, हा एक्स इकडे नेला. ओके, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, ब्रेकिंग टॉर्क TB इज इक्वल टू म्यू Rn इंटू आर. आता आपल्याला लास्ट आपण बघितलेलं आहे, हे इक्वेशन बघितलं आहे बघा, TB इज इक्वल टू काय, म्यू Rn इंटू आर, हे जे आपण बघितलेलं आहे, TB इज इक्वल टू म्यू आर इंटू आर. सो याच्यामध्ये आपण काय करणार आहे, हाच फॉर्म्युला आपण ब्रेकिंग टॉर्क जो आहे तो आपल्याला माहिती आहे की काय आहे, TB टू म्यू आर एन. आता TB इज इक्वल टू म्यू आर एन इंटू आर. आता म्यू आर एन म्हणजे काय, ही व्हॅल्यू आहे, मी म्यू आणि हे लिहितो P इंटू एल डिवाइड बाय एक्स. ओके, इंटू आर. सो अशा पद्धतीने ब्रेकिंग टॉर्क आपल्याला इथं इक्वेशन लिहिता येणार आहे. ब्रेकिंग टॉर्क ऑन द ड्रम रोटेटिंग, आता हेच ही कंडिशन आहे क्लॉकवाईज. ओके, नेक्स्ट बघूया आता डबल ब्लॉक और शू ब्रेक. डबल ब्लॉक और शू ब्रेक, तर डबल ब्लॉक और शू ब्रेक जो आहे त्याच्यामध्ये बघा, पहिला आपण कन्स्ट्रक्शन बघूया.
डबल ब्लॉक और शू ब्रेक. आता इथं हा ब्रेक आर्म आहे. ओके. आणि याला आपण काय केलं, हे जे आहे त्याला शू आहे, ते ब्रेक शू आहेत. हे जे आहेत ते ब्रेक शू आहेत. ओके. हा ड्रम आहे, रोटेटिंग ड्रम. आता इथं डबल ब्लॉक म्हणतोय आपण, म्हणून ह्याला दोन्ही साईडनं ब्लॉक आलेले आहेत. ओके. त्यानंतर ही जे ते स्प्रिंग प्रोव्हाइड केले आहे. ओके. आणि इथे जे दिसते तुम्हाला बेल क्रॅंक लिव्हर दिसते. ही जी दिसते ती बेल क्रॅंक लिव्हर. ओके. त्यानंतर ही स्प्रिंग आहे. तर हा पी आहे, एफर्ट जो आहे पी आहे. ओके. त्याच्यानंतर हा ब्रेक ड्रम आहे. आता नॉर्मल डायरेक्शन ही जी आहे ती नॉर्मल डायरेक्शन आहे, आर एन. आणि हा फ्रिक्शनल फोर्स आहे, एफ म्यू आर एन. एफ हा आणि अपोजिट जर क्लॉकवाईज असेल तर हे अशी जाणार डायरेक्शन. मग त्यावेळी फोर्स ऑफ फ्रिक्शन असणार आहे अपोजिट. ओके. अँटी क्लॉकवाईज असेल तर मग अँटी क्लॉकवाईज जर असेल तर त्याच्या विरुद्ध दिशेला काय असणार, फोर्स ऑफ फ्रिक्शन असणार. ओके. सो when a single block brake is pressed against the rotating drum, an unbalanced load created on the bearing of the shaft supporting the drum will act due to normal reaction. आता काय होते की सिंगल ब्लॉक ब्रेक मध्ये एक प्रॉब्लेम असा होतो की एका साईडलाच आपण काय करणार आहे, तो ब्रेक आपण लावणार आहे. ओके. म्हणजे त्या ड्रमच्या एका साईडलाच ब्रेक लावणार आहे. त्याच्यामुळे काय होते, तर अनबॅलन्स फोर्स क्रिएट होतो. आणि तो अनबॅलन्स लोड क्रिएट झाल्यामुळं तिथं तिथले जे बेरिंग असतात त्या बेरिंगवर काय होणार, प्रॉब्लेम होणार. त्या बेरिंगला ते बेरिंग काय होतात, अबनॉर्मल किंवा प्रॉब्लेम, त्याला प्रॉब्लेमॅटिक तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके. त्या शाफ्टला. ओके. सो त्यामुळे ते नॉर्मल रिएक्शन जी डेव्हलप होती तिथं, तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. ओके. सो ड्यू टू द अनबॅलन्स फोर्स द लोड कॉजेस बेंडिंग ऑफ द शाफ्ट. आणि जर असा अनबॅलन्स फोर्स क्रिएट व्हायला लागला तर तो शाफ्ट हळूहळू बेंड व्हायला सुरुवात होणार. ओके. सो दी अनबॅलन्स फोर्स ऑर लोड कॅन बी अवॉइडेड बाय डबल ब्लॉक ब्रेक हॅव्हिंग टू ब्लॉक्स ऑन टू ऑपोजिट साइड ऑफ द ड्रम. मग हे जर बेंडिंग आपल्याला करायचं नसेल, समजा हा शाफ्ट आपल्याला प्रॉपर वर्किंग त्याचं करायचं असेल, तर आपल्याला हे काय करायला लागणार, दोन्ही साईडून ड्रमच्या दोन्ही साईडला आपण ब्रेक आपल्याला लावा लागणार. ओके. सो the upper end of the brake arm are held together by using helical compressive spring as shown in figure. आता upper end of the brake बघा, तर इथं म्हणजे upper end of the brake जो आहे. ओके. हेलिकल कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंग प्रोव्हाइड केलेले आहे अगेन्स्ट द हेलिकल कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंग दिसते तुम्हाला. हे आपण काय करणार, ज्यावेळी आपण हे ऍक्च्युली आपण खाली प्रेस करणार. ओके. दिस इज द बेल क्रँक लिव्हर आणि त्या अगेन्स्ट द स्प्रिंग ऍक्ट होते. आता नेक्स्ट बघूया. व्हेन फोर्स पी इज अप्लाइड थ्रू द बेल क्रँक लिव्हर, म्हणजे फोर्स पी आपण अप्लाय केला, ती खाली दाबली लिव्हर आपण, द स्प्रिंग गेट कॉम्प्रेस्ड अँड ब्रेक इज रिलीज्ड. स्प्रिंग काय होणार, ते इथं बघा काय होते ऑपरेशन. तर इथे तुम्हाला दिसेल काय होणार आहे, जर समजा हे मी पुल केलं, खाली दाबलं, पी एफर्ट दिला, त्याला लोड याच्यावर दिला, की ही बेल क्रँक लिव्हर काय करते, या स्प्रिंगला दाबणार. आणि हे जे आहे हे ड्रमला जे आता ब्रेक लागलेला आहे ते रिलीज होणार, म्हणजे या साईडला ब्रेक शू जाणार. कारण हे इकडे गेल्यामुळं नक्कीच हा जो ब्रेक शू आहे तो सुद्धा इकडे जाणार. ओके. आणि त्यामुळे ह्याच्यावरचा जो प्रेशर आहे किंवा ह्याच्यावरचं जे ब्रेक आहे तो ब्रेक काय होणार, रिलीज होणार. यावरचं प्रेशर रिलीज होणार म्हणजे ब्रेक रिलीज होणार. ओके. ड्रमवरचं. त्यावेळी ही स्प्रिंग कॉम्प्रेस झालेली असणार आहे. ओके.
So when there is no force P on belt crank lever, the brake is engaged automatically. समजा त्यावेळी बेल क्रॅन्क लिव्हर नो फोर्स पी काय केलेला आहे, फोर्स नाही त्याच्यावर. ओके, ब्रेक अँड ब्रेक इज एंगेज ऑटोमॅटिकली, ब्रेक एंगेज. जर आपल्याला समजा त्याच्यामध्ये ब्रेक त्यावेळी काय होणार आहे, ऑटोमॅटिकली एंगेज होणार. आता हे का होणार सांगा, कारण फोर्स पी काढून टाकल्यावर स्प्रिंग काय होणार आहे, जी कॉम्प्रेस झाली आहे ती रिलीज होणार, ती एक्सपान्शन होणार, आणि ती एक्सपान्ड झाल्यामुळं ती काय करणार, लिव्हरला पुढं दाबणार, आणि लिव्हरला आपण काय केलं, अटॅच केलं आहे ब्रेक ब्लॉक किंवा शू म्हणतोय त्याला, ते अटॅच केलं आहे, ते ब्रेक ड्रमच्या अगेन्स्ट काय करणार, वर्क करणार. ओके, सो दिस टाइप ऑफ ब्रेक आर युज्ड इलेक्ट्रिक क्रेन. आता हे तुम्ही म्हणता कंटिन्यूस, तुम्हाला असं वाटणार की आता हे ब्रेक तर कंटिन्यूस लागणार, मग कारण ज्यावेळी आपण फोर्स आपण देणार त्यावेळी तो ब्रेक रिलीज होतोय, आणि आपण ज्यावेळी फोर्स काढून टाकतोय त्यावेळी, म्हणजे इथे जर बघितलं तर कंटिन्युअसली ब्रेक लागलेलाच आहे, आणि ज्यावेळी आपण फोर्स अप्लाय करणार त्यावेळी तो ब्रेक, म्हणजे हे कुठं वापरतात, तर हे वापरतात आपल्या इलेक्ट्रिक क्रेन्समध्ये. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ओव्हरहेड क्रेन्स दिसतील, त्या क्रेन्स ह्या नेहमी थांबलेल्या असतात बघा. आणि ज्यावेळी आपल्याला रन करायचं आहे त्यावेळी आपण काय करतो, एक स्विच खाली दिलेला असतो, आपल्या हातात एक रिमोट असतो, तर तो रिमोट दाबल्यानंतर आपण तिथं काय करतोय, तिथलं फोर्स त्याला देतोय, आणि ते फोर्स अप्लाय झाल्यानंतर तिथं ब्रेक काय होणार आहे, ते रिलीज होणार आहे, आणि त्यामुळे ती क्रेन मूव्ह होणार आहे, पाहिजे तिकडे आपण ती मूव्ह करू शकतोय. आणि आपलं काम झालं की आपण परत बटन आपण काय केला, सोडून दिला, म्हणजे आपण त्याच्यावरचं प्रेशर काढलं, आणि फोर्स त्यातला रिमूव्ह झाला. फोर्स रिमूव्ह झाला की स्प्रिंग काय होणार, एक्सपांड होणार, आणि परत ब्रेक लागला जाणार. ओके, म्हणजे ती थांबणार क्रेन. सो याच्यामध्ये ब्रेकिंग टॉर्क टीबी इज इक्वल टू FT1 प्लस FT2 इंटू आर, म्यू आर एन वन प्लस म्यू आर एन टू इंटू आर. म्यू आर जे आहे ते ब्रॅकेटच्या बाहेर येणार, आर एन वन प्लस आर एन टू. FT1 अँड F22 इज इक्वल टू ब्रेकिंग फोर्स ऑन द टू ब्लॉक. ओके, टँजेन्शियल फोर्स जो आहे तो ब्रेकिंग फोर्स ऑन द टू ब्लॉक मधला ब्रेकिंग फोर्स. नेक्स्ट वन इज अ बँड ब्रेक. So band brake consists of rotating drum over which flexible band made of leather, rope or steel lined with friction material which embraces part of circumference. One end of the band is fixed on fulcrum to this lever. आता बँड जे आहे ते रोटेटिंग ड्रम जे आहे त्याच्यावर फ्लेक्झिबल बँड जो लेदर असेल, रोप असेल किंवा स्टीलचा असतो, तर त्याच्यामध्ये अशी पट्टी जी असते किंवा आपण काय म्हणतोय, बँड म्हणतोय त्याला आपण. ओके, सो ते त्यामध्ये फ्रिक्शन मटेरियलचा तो बँड असतो, आणि तो काय केला असतो, त्या जी रोटेटिंग ड्रम आहे त्याच्या भोवती गुंडळला जातो, म्हणजे ते एम्ब्रेसिंग म्हणतात त्याला. एम्ब्रेसिंग पार्ट ऑफ एम्ब्रेसिंग म्हणजे काय, तर हे बघा, हा ड्रम आहे, आणि हा आपण टोटल पॅड जो आहे तो पॅड असा ह्याच्याभोवती आपण आवळला की हे जे आहे एवढा पोर्शन, याला एम्ब्रेसिंग म्हणतात, एम्ब्रेन्स. ओके, गुंडाळणे. ओके, सो वन एंड ऑफ द बँड इज फिक्स्ड ऑर फल्क्रम टू द लिव्हर while the other end is attached to the lever at the intermediate point at same lever. तर इथं आपण डायग्राम बघूया. तर हे जे आहे ते सिंपल बँड ब्रेक आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये बघा, हे हा जो आहे हा ड्रम आहे. ओके, आणि ह्या ड्रमला हा बँड अडकवलेला आहे, एम्ब्रेसिंग म्हणतात त्याला. ओके, दिस इज द एम्ब्रेसिंग. बघा हे डिस्टन्स एक हा जो एका साईडला काय देतं, पिवोटिंग केलेला आहे. ओके, आणि मध्ये सेंटरला, आता ह्या लिव्हरच्या सेंटरला कुठं किंवा सेंटरच्या जवळपास इथं असं हे फिक्स केलेलं आहे. ओके, हे डिस्टन्स आहे एक्स, आणि हे टोटल हे इथं आपण हे काय ना अगेन्स्ट द ड्रम काय करणार आहे, पुल करणार किंवा हे ओढणार. याला एल, हे डिस्टन्स आहे ते एल आहे, फलक्रम पासूनचं डिस्टन्स एल आहे. सो म्हणून इथं काय म्हणलं बघा, वन एंड ऑफ द बँड इज अटॅच टू द फलक्रम
आणि दुसरं जे टोक आहे बँडचं ते अटॅच कुठे केले आपण लिव्हरला, ज्याच्यामध्ये इंटरमिडिएट पॉईंट एक सेम जो लिव्हर आहे त्याच्यामध्ये कुठला तरी इंटरमिडिएट पॉईंटला आपण ते फिक्स केलं. द फोर्स इज अप्लाइड ॲट द एंड ऑफ द लिव्हर. फोर्स आपण अप्लाय कुठं करणार, एंड लिव्हरच्या एंडला. बँड इज प्रेस्ड अगेन्स्ट द एक्सटर्नल सरफेस ऑफ ड्रम. बाहेरचा जो सरफेस आहे ड्रमचा त्याच्या अगेन्स्ट तो बँड आवळणार आपण. द फ्रिक्शन फोर्स एक्झिस्ट बिटवीन द ड्रम अँड बँड. फ्रिक्शन फोर्स एक्झिस्ट बिटवीन ड्रम अँड बँड अँड इंड्युस्ड ब्रेकिंग टॉर्क ऑन द ड्रम. आणि त्यामुळे फ्रिक्शन फोर्स तिथं डेव्हलप होणार आणि तो ब्रेक लागला जाणार. ओके. देर आर टू टाइप्स ऑफ बँड ब्रेक, सिम्पल बँड ब्रेक अँड डिफरन्शियल बँड ब्रेक. त्यामध्ये दोन टाईप आहेत. आणि आता इथं बघा, सिम्पल बँड ब्रेक. सिम्पल बँड ब्रेक हे तुम्हाला दिसेल याच्या पद्धतीनं बँड ब्रेक आहे. ओके. पी म्हणजे फुल फोर्स अप्लाइड आणि एका टाईला एक एंड बँडचा काय केलेला आहे, फिक्स केलेला आहे, हिंज केलेला आहे. ओके. फलक्रम आहे. आणि दुसरा जो एंड आहे तो सेंटरला कुठं तर आपण फिक्स केलेला आहे. Simple band break as shown in figure. In this, one end of the band is attached to fulcrum and the lever, while other end is intermediate point B at the distance x. इथं बघा x distance वर तुम्हाला दिसतंय का इथं x distance वर हे बँड दुसरा टोक अडकवलेला आहे. When force is applied to the end of the lever, it turns about the fulcrum O. बघा P अप्लाय केला आपण. आता हे O पॉइंट जो आहे, एंड पॉइंट बघा फलक्रमचा O पॉइंट, तर तिथं काय होणार आहे, फोर्स अप्लाय होणार. It turns about the fulcrum O. Tighten the band on the drum and due to friction, म्हणजे याला टाईट एकदम बसणार बँडला, त्या सॉरी त्या ड्रमला तो बँड एकदम टाईट बसणार. ओके. आणि टाईट होणार आणि त्याच्यानंतर तिथं फ्रिक्शन डेव्हलप होणार आणि मग तिथं ब्रेक लागला जाणार. सो ब्रेकिंग टॉर्क डेव्हलप अँड ब्रेक्स आर अप्लाइड. टॉर्क तिथं अप्लाय डेव्हलप होणार आणि ब्रेक अप्लाय होणार. सो T1 is the tension on tight side of the band. Tension on the tight side of the band. T2 tension on slack side of the band. T1 म्हणजे टाईट साईडचं टेन्शन आहे ते T, स्लॅक साईडचं टेन्शन आहे ते T2. टाईट साईडचं टेन्शन T1 आणि स्लॅक साईडचं टेन्शन आहे T2. थिटा अँगल ऑफ लॅप ऑर एमरन्स बिटवीन द बँड अँड ड्रम. बघा थिटा म्हणजे काय, हा अँगल म्हणजे जिथून आता इथं बघा इथून इथंपर्यंत हा जो अँगल आहे तो थिटा, हा जो अँगल आहे तो थिटा. म्हणजे ते काय, एम्ब्रन्स म्हणजे काय, तेवढा तो बँड गुंडाळलेला आहे, इथून ते इथपर्यंत तो गुंडाळलेला आहे, म्हणून हा जो अँगल आहे याला म्हणायचं थिटा, एम्ब्रन्स अँगल. ओके. R is the radius of drum and T is the thickness of band. R जो आहे तो थिटा इज द अँगल ऑफ लॅप और एम्ब्रन्स, R रेडियस ऑफ ड्रम, T जो आहे ते थिकनेस ऑफ बँड. सो RE is equal to R1 R plus T by 2 इफेक्टिव्ह रेडियस ऑफ ड्रम. इफेक्टिव्ह रेडियस जर बघायची असेल तर R प्लस टोटल R जी रेडियस आणि प्लस त्याच्यामध्ये T/2 म्हणजे थिकनेसच्या निम्म त्याच्यामध्ये प्लस केलं तुम्हाला इफेक्टिव्ह रेडियस मिळणार. सो कारण बघा ऍक्च्युली कसं असतं की हा जो ड्रम आहे याला आपण बँड काय करणार आहे, ही गुंडळणार आहे. मग ही बँड विड्थ जी आहे, आता ही जी बँडची जी थिकनेस आहे हा त्याच्या निम्म म्हणजे हा पोर्शन आहे, हा पोर्शन आपण आर कन्सिडर करायला इथून इथं. ओके. आता हा आर जर कन्सिडर केला तर आपण याच्या निम्म हा ए आर ड्रमचा रेडियस प्लस हा थिकनेसच्या निम्म एवढं इफेक्टिव्ह रेडियस आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो. म्यू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, P force at the end of the lever. So as we have derived बेल्ट ड्राईव्ह मध्ये आपण बघितलेलं आहे बघा, T1 upon T2 is equal to E raised to mu theta, म्हणजे टेन्शनचा रेशो, लिमिटिंग रेशो ऑफ टेन्शन इन बेल्ट, तो आपण इथं वापरायचा आहे. T1 upon T2 is equal to E raised to mu theta. ब्रेकिंग टॉर्क आहे T1 minus T2 into R, निग्लेक्टिंग बेल्ट थिकनेस यामध्ये पकडलेला नाही आणि बेल्ट थिकनेस पकडला तर RE येणार, इफेक्टिव्ह रेडियस येणार. ओके. T1 minus T2 into RE.
considering belt thickness. Next one is a so ओके, जो नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे आता याच्यामध्ये इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक. ओके, आता आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला आपण इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक बघू. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक जो आहे तो पार्ट पण आपण डिस्क ब्रेक आणि इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक हे नेक्स्ट लेक्चरला आपण बघू. ओके, सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर.